श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण शिवलीलामृत या ग्रंथाचा मराठी भावार्थ आपण रोज एक अध्याय असा बघणार आहोत। तर आज अध्याय पहिला आहे, त्याचा मराठी भावार्थ आपण बघूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। अध्याय पहिला। सर्वप्रथम श्री गणेशाला, माता सरस्वतीला, सद्गुरूंना आणि भगवान सांब सदाशिवांना नमस्कार करून या अध्यायाची सुरुवात केली आहे। कवी भगवान शिवांना म्हणतात, हे देवा शिवा, तुम्ही अपरिमित आहात, तुमच्या स्वरूपाला कोणतीही सीमा नाही, तुम्ही आदिहीन आणि अनादी आहात, म्हणजेच तुमची सुरुवात कधी झाली हे कोणालाही सांगता येणार नाही। तुम्ही मायेच्या पलीकडे असलेले ब्रह्म, पूर्ण ब्रह्म आणि शाश्वत परमानंदाचे स्वरूप आहात। हे जगाचे गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो। तुम्ही ज्योतीसारखे तेजस्वी आणि प्रकाशमय आहात, तुम्ही सनातन, पुरातन आणि अनादी पुरुष आहात, तुमच्याकडे अखंड आनंदाचा वास आहे। ही संपूर्ण माया आणि तिचे चक्र चालवणारे तुम्हीच आहात, पण या मायेच्या पलीकडे असणारे, कधीही नाश न पावणारे आणि संपूर्ण जगाचे स्वामीही तुम्हीच आहात। हे भगवान शिवा, तुम्ही विरूपाक्ष म्हणजे दिव्य नेत्र असलेले, पंचवदन म्हणजे 5 मुखांचे स्वरूप धारण करणारे आहात। तुम्ही सर्व कर्माचे साक्षी आणि अध्यक्ष आहात, तुम्ही शुद्ध चैतन्य स्वरूप आहात, संपूर्ण विश्वामध्ये तुमचा वास आहे। तुम्ही कर्माच्या बंधनातून मुक्त करणारे आहात, मनातील वाईट विचार आणि अहंकाराचा नाश करणारे तुम्हीच आहात, म्हणून तुम्ही भक्तांच्या मनाला आकर्षित करणारे आणि त्यांना आनंद देणारे आहात। हे भगवान शिवा, तुम्ही भक्तांना अत्यंत प्रिय आहात, तुम्ही हिमालयाची कन्या, माता पार्वतीचे पती आहात, तुमच्या कपाळावर तिसरा नेत्र आहे, तुमचा कंठ निळा आहे आणि तुमच्या जटामध्ये पवित्र गंगा विराजमान आहे। तुम्ही मस्तकावर पवित्र फुलांची माळ धारण केली आहे, तुमचे स्वरूप अत्यंत दिव्य आहे। तुम्ही त्रिपुरासुराचा नाश करणारे त्रिपुरांतक आहात, तुम्ही देवतांचेही मित्र आणि अत्यंत पराक्रमी आहात। दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारे, चंद्राला मस्तकावर धारण करणारे आणि निष्कलंक स्वरूपाचे तुम्हीच भगवान शिव आहात। तुमचे कपाळ विशाल आहे, तुमचे शरीर कर्पुरासारखे शुभ्र आहे। समुद्र मंथनातून निघालेले भयंकर विष तुम्ही प्राशन केले आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले, म्हणूनच तुमचा कंठ निळा झाला आणि तुम्हाला निळकंठ हे नाव मिळाले। तुम्ही संपूर्ण विश्वाचे साक्षीदार आहात, तुमच्या अंगावर भस्म आहे, तुम्ही भक्तांचे भय दूर करणारे आणि संसारातील दुःखापासून मुक्त करणारे आहात। तुम्ही या सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि संहाराचे मूळ कारण आहात। तुमच्या हातात त्रिशूळ आहे, तुम्ही व्याघ्र चर्म धारण करता, तुम्ही भगवान कार्तिकेयाचे पिता आहात आणि तुमचे मुख सदैव प्रसन्न आहे। तुमच्या ज्ञानरूपी प्रकाशामुळे मायेचा अंधकार नष्ट होतो। भगवान शिव हे सच्चिदानंद स्वरूप आहेत, म्हणून शाश्वत अस्तित्व, चैतन्य आणि परमानंद यांचे स्वरूप आहेत। ते शांत, ज्ञानमय, अढळ आणि सर्व काळ सर्वत्र व्यापून राहिलेले आहेत। त्यांचे तेज कोट्यावधी सूर्याप्रमाणे आहे। त्यांचे स्मरण केल्याने पाप, कलुषता आणि मनातील अशुद्धता नष्ट होते। हे अनंत ब्रह्मांडाचे नायक आहेत, ते संपूर्ण जगाचे रक्षण करणारे आहेत आणि जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करणारे आहेत। देवता देखील भगवान शिवांचे ध्यान करतात, ब्रह्मदेव आणि इतर देवताही दिवस रात्र त्यांचे स्मरण करतात। हे भगवान शिवा, तुम्ही भवसागरातील भय दूर करणारे आहात, तुम्ही माता पार्वतीचे स्वामी आहात, तुम्ही स्मशानातही वास करता, तुम्ही सामान्य बुद्धी आणि शब्दांच्या पलीकडे आहात, तुम्ही गंगेच्या तीरावर विहार करणारे आणि काशीचे विश्वेश्वर आहात। तुम्ही गजासुराचा नाश केला, अंधकासुराचा संहार केला, तुम्ही ओंकार स्वरूप, आनंद स्वरूप आणि अत्यंत सामर्थ्यवान आहात, मनुष्याच्या अहंकाराचा आणि गर्वाचा नाश करणारे आहात। भगवान शिवांचे स्वरूप किती विशाल अनंत आहे हे सांगताना कवी म्हणतात की शिवांना कोणतेही बंधन नाही, त्यांना सुरुवात, मध्य किंवा शेवट नाही, ते काळाच्याही पलीकडे आहेत। भगवान शिवांचे स्मरण केल्याने मृत्यूचे भय आणि मनातील भीती दूर होते, असा या ओवीचा भाव आहे। पुढे भगवान शिवांना आपल्या भक्तांच्या मनाला आनंद देणारा, चंद्र आणि त्यांच्या पापांचा नाश करणारा प्रभू म्हणून संबोधले आहे। गुरुष्णेश्वर हे त्यांचे पवित्र ज्योतिर्लिंग स्वरूप आहे। त्यानंतर भगवान शिवांचे सोमनाथ स्वरूप आहे। माता पार्वतीच्या हृदयात भगवान शिव जसे वास करतात
तसेच ते आपल्या भक्तांच्या हृदयातही वास करतात. ते चंद्राला मस्तकावर धारण करणारे शशिशेखर आहेत आणि सौराष्ट्र प्रदेशात सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपाने विराजमान आहेत. पुढे भगवान शिवांचे भीमाशंकर स्वरूप वर्णन केले आहे. ते करुणेचा अथांग सागर आहेत. ते रुद्राक्ष धारण करतात आणि रुद्राचे स्वरूप आहेत. त्यांच्या सामर्थ्याची आणि तपश्चर्याची सीमा कोणालाही कळू शकत नाही. यानंतर भगवान शिवांच्या नागनाथ स्वरूपाचे वर्णन येते. भगवान शिव नागांना धारण करतात, नागांचे भूषण म्हणून स्वीकार करतात आणि नागचर्म धारण करतात. ज्योतिर्लिंगाच्या रूपाने ते नागनाथ म्हणून भक्तांचे रक्षण करतात. पुढे वैजनाथ स्वरूपाचा उल्लेख आहे. भगवान शिव हे भक्तांना वरदान देणारे, त्रिपुरासुराचा नाश करणारे आणि संसार रूपी रोगावर औषध देणारे वैद्य आहेत. म्हणजेच संसारातील दुःख आणि संकटापासून भक्तांना मुक्त करणारे आहेत. त्यानंतर भगवान शिवांचे त्र्यंबकेश्वर स्वरूप सांगितले आहे. भगवान शिवांना 3 नेत्र आहेत. ते सृष्टीतील 3 गुणांच्या पलीकडे आहेत. मनुष्याला भेडसावणारे 3 प्रकारचे ताप किंवा दुःख दूर करणारे ते आहेत. ते सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त आहेत. ते त्र्यंबकराज आहेत आणि करुणेचे सागर आहेत. पुढे भगवान शिवांच्या हिमालयातील स्वरूपाचे वर्णन केले आहे. ते माता पार्वतीचे पती आहेत. ते हिमालयात वास करणारे आहेत. त्यांच्या स्वरूपामध्ये अपार सामर्थ्य आणि करुणा आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचा उल्लेख येतो. भगवान शिव पंचमुखी स्वरूप धारण करणारे आहेत. ते मायेचे आणि अज्ञानाचे आवरण दूर करणारे आहेत. त्यांना सुरुवात नाही, मध्य नाही आणि शेवटही नाही. श्री शैल पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपाने ते विराजमान आहेत. पुढे रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे स्मरण केले आहे. भगवान शिव हे जगाचे गुरु आहेत. ते भक्तांच्या दुःखाचा आणि शारीरिक मानसिक त्रासाचा नाश करणारे आहेत. म्हणून कवी त्यांना हात जोडून नमस्कार करतात. यानंतर कवी भगवान शिवांच्या अनंत स्वरूपाबद्दल एक अतिशय सुंदर विचार सांगतात. ते म्हणतात, हे शिवा, तुम्ही सर्वांच्या आत्म्यामध्ये वास करणारे आहात. तुम्ही अजन्म आहात. तुम्हाला कोणीही निर्माण केले नाही. तुम्ही अजित आहात, म्हणजेच तुम्हाला कोणीही जिंकू शकत नाही. तुम्ही ब्रह्मानंदाचे धाम आहात. तुमचा महिमा शब्दांनी पूर्णपणे वर्णन करणे शक्य नाही. वेद आणि शास्त्रांनाही तुमच्या स्वरूपाचा पूर्ण अंत लागत नाही. कवी पुढे स्वतःची असमर्थता सांगतात. भगवान शिवाचे गुण आणि महिमा मोजण्यासाठी माझ्याकडे कोणतीच साधने नाही. संपूर्ण पृथ्वीचे वजन करण्यासाठी जशी आपल्याला कल्पनाही करता येणार नाही एवढी मोठी तराजू लागेल, तसे शिवांचे गुण मोजणे अशक्य आहे. आकाशातील विशालता पूर्णपणे साठवून ठेवण्यासाठी कोणते भांडे आणणार? पृथ्वीवर असलेल्या पाण्याचे आणि वाळूच्या कणांचे मोजमाप कोणत्याही मार्गाने करणार? आणि सूर्याला प्रकाश देण्यासाठी दिवा लावण्याची गरज काय? याचा सुंदर भाव असा आहे की जगातील प्रत्येक गोष्ट आपण काही ना काही प्रकारे मोजू शकतो, पण भगवान शिवांचा महिमा, त्यांचे स्वरूप आणि त्यांचे गुण यांना कोणतीही सीमाच नाही. म्हणूनच कवी शेवटी नम्रपणे सांगतात की हे महादेव, तुमचा संपूर्ण महिमा माझ्या शब्दांना आणि माझ्या बुद्धीला वर्णन करणे शक्य नाही. पुढे कवी म्हणतात, हे देवा, तुमचा महिमा लिहिण्यासाठी एवढी साधने केली तरी ती अपुरीच पडतील. मग माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला तुमचे गुण पूर्णपणे कसे वर्णन करता येईल? भगवान शिवांचे गुण म्हणजे जणू अथांग समुद्र आहे आणि आपण त्यातील एक छोटासा थेंबही पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. कवी स्वतःला अत्यंत लहान समजतात. ते म्हणतात की मी तुमचा एक सेवक आहे. तुमच्या अमर्याद महिमेचे वर्णन करण्यासाठी माझी पात्रता नाही, पण एक इच्छा आहे. तुमचे गुण सांगताना माझे जीवन सार्थक व्हावे. यानंतर शिवामृताचा ग्रंथ सांगण्याची सुरुवात होते. इथे एक अतिशय सुंदर उदाहरण दिले आहे. जसा एखादा लहान मुलगा स्वतः अक्षर लिहू शकत नाही, तेव्हा एखादा विद्वान त्याचा हात धरून त्याच्याकडून अक्षर लिहून घेतो. त्याचप्रमाणे हे भगवान शिवा, तुम्ही माझ्या मुखातून तुमचे गुण स्वतःच सुंदर रीतीने वधवून घ्या. म्हणजे लेखक स्वतःच्या बुद्धीचा अहंकार न करता संपूर्ण ग्रंथ भगवान शिवांच्या चरणी अर्पण करतो. यानंतर श्रोत्यांना सांगितले आहे की मन शांत आणि एकाग्र करून हा ग्रंथ ऐका. स्कंद पुराणामध्ये श्री शुकांनी सांगितले, हे शिवलीलामृत अत्यंत गूढ आणि महान आहे. यानंतर नैमिषारण्यमध्ये शौनकादी ऋषी एकत्र बसलेले आहे. ते सूत पुराणिकांना प्रश्न विचारतात आणि भगवान शिवांच्या कथा ऐकण्याची इच्छा व्यक्त करतात. ज्याप्रमाणे चकोर पक्षी
चंद्राच्या किरणांची आतुरतेने वाट पाहतो, त्याचप्रमाणे श्रोते भगवान शिवांच्या कथा ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत. पुढे सांगितलेले आहे की विष्णूंच्या विविध लीला, दशावतार, भारत, रामायण आणि भागवत यासारखे अनेक पवित्र ग्रंथ ऐकूनही श्रोत्यांचे मन तृप्त झाले नाही. परंतु भगवान शिवांच्या लीला अत्यंत अद्भुत आहेत, म्हणून आता भगवान शिवांचे चरित्र ऐकण्याची त्यांची विशेष इच्छा आहे. यानंतर सूत पुराणिक सांगतात, आता मन एकाग्र करून ऐका. भगवान शिवांचे चरित्र अत्यंत अद्भुत आहे. या पवित्र शिव चरित्राचे श्रवण केल्याने पापांचा नाश होतो, अशी या ग्रंथातील श्रद्धा आहे. भगवान शिवांच्या चरित्राचे भक्तिभावाने श्रवण केल्याने आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संतती, संपत्ती आणि ज्ञान विचार यांची प्राप्ती होते, असे येथे सांगितले आहे. आणि शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे. अनेक तीर्थयात्रा, व्रत आणि महामंत्रांच्या साधनेतून जे पुण्यफळ मिळते तेच पुण्यफळ भगवान शिवांचे निर्मळ चरित्र भक्तिभावाने ऐकल्याने मिळते. विशेषतः कलियुगातील पाप आणि मनातील कलुषता शिवचरित्राच्या श्रवणाने दूर होते. पुढे कवी म्हणतात की अनेक प्रकारचे यज्ञ असले तरी त्यामध्ये जप यज्ञ श्रेष्ठ आहे. मग कोणताही मंत्र जपावा तर भगवान शिवांचा मंत्र जपावा. विशेषतः ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र अत्यंत पवित्र आणि सामर्थ्यवान मानला आहे. या मंत्राचा जप केल्याने संसार रूपी समुद्र पार करण्याचा मार्ग मिळतो, असा या ओवीचा भाव आहे. ब्रह्मदेव आणि अनेक देव ऋषी देखील या मंत्राचा जप करतात असे सांगितले आहे. पुढे या मंत्राचे महत्व सांगताना म्हटले आहे की दारिद्र्य, दुःख, भीती, शोक, काम, क्रोध आणि पाप यांचा नाश करण्याची शक्ती या शिवतारक मंत्रामध्ये आहे. हा मंत्र मनाला समाधान देणारा, शक्ती देणारा आणि धैर्य देणारा आहे. ऋषी मुनींसाठीही तो कल्याणकारी आहे. म्हणूनच या मंत्राचा महिमा इतका मोठा आहे की तो पूर्णपणे शब्दामध्ये सांगता येणार नाही. ज्याप्रमाणे नवग्रहांमध्ये सूर्याला विशेष महत्व आहे, त्याचप्रमाणे सर्व मंत्रांमध्ये पंचाक्षरी शिव मंत्राला विशेष स्थान आहे. ब्रह्मदेव म्हणजेच कमलावर विराजमान असलेले कमलोद्वही या मंत्राचा दिवस रात्र जप करतात, असा या ओवीचा भाव आहे. जसे शास्त्रामध्ये वेदांत श्रेष्ठ मानला जातो, तीर्थांमध्ये प्रयागाला महत्व आहे आणि पवित्र क्षेत्रामध्ये काशींचे विशेष स्थान आहे, त्याचप्रमाणे मंत्रांमध्ये पंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. जसे देवतांमध्ये कैलासनाथ भगवान शिव श्रेष्ठ आहेत, पर्वतांमध्ये सुवर्ण पर्वताला विशेष स्थान आहे, त्याप्रमाणे मंत्रांमध्ये शिव पंचाक्षरी अत्यंत श्रेष्ठ आहे. पुढे कवी म्हणतात की हा मंत्र केवळ एखादा साधा मंत्र नसून परमतत्व आणि चैतन्य स्वरूप ब्रह्माची आठवण करून देणारा तारक मंत्र आहे. अनेक तीर्थ आणि व्रतामधून जे आध्यात्मिक पुण्य मिळते त्यापेक्षा या मंत्राच्या भक्तिभावाने केलेल्या जपाला मोठे महत्व आहे, असा येथे भाव व्यक्त केला आहे. हा मंत्र म्हणजे आत्मप्राप्तीची खाण आहे आणि कैवल्य म्हणजेच मोक्षाच्या मार्गाला प्रकाश देणारी ज्योत आहे. हा मंत्र कोणासाठी जपावा? स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही वर्णाचा असो, गृहस्थ असो किंवा ब्रह्मचारी असो, प्रत्येकाने दिवस रात्र या मंत्राचा जप करावा, असा भाव येथे व्यक्त केला आहे. म्हणजेच ओम नमः शिवाय हा मंत्र भक्तीने जपण्यासाठी कोणालाही दूर ठेवलेले नाही. जागेपणी, स्वप्नामध्ये, येता जाता, उठताना, झोपताना, काम करताना, बोलताना सर्व वेळ भगवान शिवांचे नामस्मरण करावे असे सांगितले आहे. म्हणजेच जपासाठी फक्त मंदिरात किंवा एखाद्या विशिष्ट वेळेचीच आवश्यकता नाही. मनात श्रद्धा असेल तर रोजच्याही जीवनात शिवनामाचे स्मरण करता येते. पुढे शिवमंत्राच्या पवित्रतेचे वर्णन करताना सांगितले आहे की कानावर शिवमंत्रांचे पवित्र उच्चारण पडले तरी मनातील दोष आणि अशुद्धता नष्ट होण्यास मदत होते, असा या ओळीचा भक्तिभाव आहे. भगवान शिवांचा मंत्र जपण्यासाठी मोठमोठे विधी, आसन किंवा कठीण नियमच आवश्यक आहेत असे नाही. प्रेमाने आणि श्रद्धेने शिव शिव असे उच्चारले तरी भगवान शंकर भक्तांच्या पुढे येऊन उभे राहतात. भगवान शिवांचे नामस्मरण करण्यासाठी मनात श्रद्धा आणि प्रेम असणे महत्वाचे आहे. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचे स्मरण करताना मन भगवान शिवांच्या चरणी ठेवावे. मंत्राचा जप म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, तर मनाला शिवतत्वाशी जोडण्याचा एक भक्ती मार्ग आहे. भगवान शिव त्रिनेत्रधारी आहेत. ते आपल्या भक्तांना स्वतःच्या सावलीप्रमाणे संरक्षण देतात आणि दिवस रात्र त्यांच्या पाठीशी उभे राहतात.
पुढे भगवान शिव मंत्रांबद्दल एक सुंदर भावना सांगितली आहे. जे भक्त मंत्रांचा जप करतात त्याबद्दल भगवान शिव म्हणतात, मी माझ्या भक्तांचा ऋणी आहे. पण त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. मंत्र शक्यतो योग्य गुरुकडून, योग्य गुरूंच्या मुखातून आणि योग्य विधीने घ्यावा. म्हणजे मंत्र केवळ कुठेतरी ऐकून किंवा वाचून जप करण्यापेक्षा गुरूंचा आशीर्वाद घेऊन आणि गुरु परंपरेने मंत्र स्वीकारणे महत्वाचे आहे. यानंतर गुरु कसा असावा हे सांगितले आहे. गुरु हा भक्ती, वैराग्य आणि ज्ञानाने संपन्न असावा. तो ज्ञानी, उदार आणि दयाळू असावा. तो फार बोलणारा नसावा. त्याच्या स्वभावामध्ये शांतता आणि संयम असावा. त्याच्यामध्ये अहंकार नसावा, दिखावा नसावा आणि हिंसक कृत्ये नसावी. संसारातील मोह, माया आणि विषयापासून तो विरक्त असावा. अशा गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तीलाच गुरु म्हणून स्वीकारावे असा या ओळीचा भाव आहे. पुढे मंत्राबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. एखाद्याला मंत्र आधीपासून माहिती असला तरी तो गुरुच्या मुखातून विधीपूर्वक स्वीकारणे योग्य आहे असे येथे सांगितले आहे. फक्त मंत्र माहीत आहे म्हणून स्वतःच्या मनाने त्याचा जप करणे योग्य नाही असा ग्रंथातील त्या काळाच्या परंपरेचा विचार येथे मांडला आहे. काम, क्रोध, मद इत्यादी विकारांनी भरलेली ज्या व्यक्तीला गुरु नाही आणि जी काम, क्रोध, मद इत्यादी विकारांनी भरलेली आहे, तिने कितीही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तरी तिच्या बोलण्याकडे सावधपणे पाहावे. केवळ वेद शास्त्रांचा अभ्यास करून किंवा मोठमोठ्या विद्वानांशी चर्चा करू नये. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आध्यात्मिक मार्ग पूर्ण होत नाही असा येथे भाव व्यक्त केला आहे. काही जण म्हणतात की भगवान मला स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी मला मंत्र सांगितला. असे असले तरी तो मंत्र इतरांना सांगून स्वतःची श्रेष्ठता दाखवू नये, कारण या ग्रंथातील शिकवणीनुसार गुरुच्या मार्गदर्शनाला महत्व दिले आहे. भगवान स्वतः प्रत्यक्ष येऊन एखादा गुढ मंत्र सांगतात तरी सुद्धा गुरुच्या चरणी शरणागती स्वीकारल्याशिवाय आध्यात्मिक मार्ग पूर्ण होत नाही असा इथे अर्थ सांगितला आहे. त्यानंतर गायत्री मंत्राचे उदाहरण दिले आहे. विशिष्ट संस्कार आणि परंपरेशी संबंधित मंत्रविधी योग्य पद्धतीने न केल्यास त्याचे अपेक्षित फळ मिळत नाही असे उदाहरण देऊन मंत्रासाठी योग्य संस्कार आणि परंपरेचे महत्व सांगितले आहे. फक्त खूप मंत्र पठन केले किंवा खूप वाचन केले म्हणून आध्यात्मिक प्रगती होतेच असे नाही. म्हणूनच योग्य परंपरेतील योग्य आचरण असलेल्या गुरुच्या शरण जावे असा स्पष्ट संदेश येथे दिला आहे. पुढे गुरु निवडण्याबाबतही सावध केले आहे. फक्त कोणी स्वतःला गुरु म्हणून घेतले म्हणून त्याला गुरु मानू नये. त्याची परंपरा, त्याचे आचरण आणि त्याला मिळालेली गुरु शिष्य परंपरा योग्य आहे का हे महत्वाचे आहे. आणि शेवटी पुरस्चरण करण्याचा उल्लेख आहे. पुरस्चरण म्हणजे मंत्राचा ठराविक नियमाने, श्रद्धेने आणि शास्त्रोक्त पद्धतीने अधिक जप साधना करणे. ही साधना करण्यासाठी काशी, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, गोकर्ण यासारखे पवित्र क्षेत्राचा उल्लेख येथे केला आहे. ग्रंथकार सांगतात की भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित जी पवित्र क्षेत्र आहेत ती मंत्रजप आणि भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानली जातात. अशा पवित्र ठिकाणी श्रद्धेने आणि प्रेमाने नामस्मरण करावे. पण केवळ जप करणे किंवा कथा ऐकणे एवढेच महत्वाचे नाही. कथा ऐकताना तिचे मनन आणि चिंतन करणे तितकेच आवश्यक आहे. ही पवित्र कथा दिवसेंदिवस श्रद्धेने ऐकावी, वाचावी आणि मनात तिचा विचार करावा. भक्तिभावाने शिवकथा ऐकल्यामुळे मनातील अज्ञान आणि नकारात्मकता दूर होऊन मन अधिक पवित्र होते असा या भागाचा सुंदर भाव आहे. आता या ठिकाणी ग्रंथकार आपल्याला मथुरा नगरीची माहिती सांगायला सुरुवात करतात. मथुरा ही यादव वंशामुळे अत्यंत पवित्र नगरी मानली जाते. या यादव वंशामध्ये दाशारे नावाचा एक राजा होता. हा राजा केवळ मोठ्या साम्राज्याचा राजा नव्हता, तर तो अनेक सद्गुणांनी संपन्न होता. तो अत्यंत उदार, दानशूर, पराक्रमी, विद्वान आणि प्रजेची काळजी घेणारा होता. त्याच्या सामर्थ्यामुळे आणि वैभवामुळे इतर अनेक राजे त्याला मान देत असत. ते त्याच्याकडे येऊन हात जोडून नमस्कार करत आणि त्याला कर अर्पण करत. राजाचे राजवैभव इतके मोठे होते की त्याच्या मुकुटातील आणि अलंकारातील रत्नांचा प्रकाश सर्वत्र पसरत असे. त्याचे सामर्थ्य आणि सत्ता संपूर्ण पृथ्वीवर पसरली होती असा त्याच्या वैभवाचा गौरव ग्रंथामध्ये केला आहे. या राजाने आपल्या पराक्रमाने यशाचा ध्वज उंचावला होता. त्याची प्रजा आणि विद्वान लोक त्याच्या कल्याणाची आणि विजयाची इच्छा करत असत. असा शुद्ध आकाशातील चंद्र दिवसेंदिवस वाढत जातो.
त्याप्रमाणे राजाचे ऐश्वर्य आणि कीर्ती वाढत होती. पण एवढे वैभव असूनही त्याच्या मनात अहंकार नव्हता. त्याची बुद्धी शुद्ध होती. वाईट विचार आणि दुष्ट प्रवृत्ती त्याला स्पर्श करत नव्हत्या. आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे तो अत्यंत दानशूर होता. गरजू व्यक्ती त्याच्याकडे मदतीसाठी आली की तो तिला रिकाम्या हाताने पाठवत नसे. आपल्या दानाने आणि मदतीने तो याचकांचे दुःख आणि दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न करत असे. हा राजा केवळ दानशूरच नव्हता तर अत्यंत पराक्रमी योद्धाही होता. युद्धभूमीवर तो भगवान परशुरामाप्रमाणे अडळपणे उभा राहत असे. कितीही मोठे संकट आले तरी, कितीही मोठे युद्ध आले तरी तो आपल्या स्थानावरून मागे हटत नसे. त्याला 14 विद्या आणि 64 कलांचे उत्तम ज्ञान होते. म्हणजेच तो शास्त्र, ज्ञान आणि विविध कलांमध्येही पारंगत होता. त्याच्या स्वभावातील आणखी एक सद्गुण म्हणजे त्याचे बोलणे. तो अत्यंत गोड आणि मधुर बोलत असे, पण त्याचा आवाज मात्र मेघांच्या गर्जनेसारखा गंभीर आणि प्रभावी होता. राजाचे बोलणे ऐकले की प्रजेच्या मनाला आनंद मिळत असे. जसं पावसाच्या आगमनाने मोर आनंदाने नाचतो, त्याप्रमाणे आपल्या राजाचे प्रेमळ बोलणे ऐकून प्रजाजन आनंदी होत असे. आणखी एक गोष्ट राजाच्या व्यक्तिमत्वाची विशेष होती. त्याचे वजन अढळ होते. त्याने एकदा एखाद्याला शब्द दिला की कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या शब्दापासून मागे हटत नसे. ध्रुव तारा जसा आपल्या स्थानावर अढळ आहे, त्याचप्रमाणे राजा दाशार्ह चे वचनही अढळ होते. आता या राजाच्या पत्नीचे वर्णन ग्रंथामध्ये येते. राजाची पत्नी अत्यंत रूपवती, सद्गुणी आणि पतिव्रता होती. तिचे नाव होते कलावती. कलावती ही काशीराजाची कन्या होती. तिचे सौंदर्य इतके विलक्षण होते की तिच्या सौंदर्याचे कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच ठरेल, असा तिचा गौरव ग्रंथकारांनी केला आहे. म्हणजेच या भागामध्ये आपल्याला राजा दाशार्ह आणि राणी कलावती यांची ओळख करून दिली जाते. एकीकडे राजा दाशार्ह शूर, दानशूर, विद्वान, सद्गुणी आणि प्रजेवर प्रेम करणारा, आणि दुसरीकडे राणी कलावती रूपवती, पतिव्रता आणि सद्गुण संपन्न. कलावतीचे सौंदर्य समुद्राच्या लाटांसारखे मनाला मोहून टाकणारे होते. तिचे डोळे सुंदर आणि आकर्षक होते. तिचे बोलणे अत्यंत गोड होते आणि तिची चाल हंसासारखी डौलदार होते. तिचे मुख चंद्रासारखे सुंदर होते. तिचे दात मोत्यासारखे शुभ्र आणि सुंदर होते. तिच्या अंगावरील अलंकारामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते. ती बोलली किंवा हसली की तिच्या मुखातून जणू प्रकाशच पसरत असे. कलावती ही सर्व कलांमध्ये निपुण होती. तिचे नाव तिच्या गुणांना अगदी साजेसे होते. सौंदर्य आणि गुण या दोन्ही बाबतीत ती एक अनमोल रत्न होती. तिच्या शरीरातून सदैव सुगंध दरवळत असे. तिचे मुख पाहिल्यावर न पाहता राहणे कठीण होते. तिच्या डोळ्याची चमक आणि तिचे रूप पाहून तिचा पती राजा दाशार्ह ही तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत असे. तिचे रूप दिवसेंदिवस अधिकच खुलत होते. तिच्या सौंदर्याने राजाचे मन पूर्णपणे आकर्षित झाले होते. तो तिच्याशी प्रेमाने बोलत असे आणि तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत असे. परंतु कलावती मात्र त्याला सहजपणे आपल्या मनातील गोष्ट सांगत नसे. तिचे सौंदर्य पाहून राजा दाशार्ह तिच्याकडे अत्यंत आकर्षित झाला. तिच्या रूपाने त्याचे मन मोहित झाले आणि तो तिच्या सहवासासाठी आतुर झाला. राजा दाशार्हाने कलावतीला आपल्या मनातील प्रेमाची भावना सांगितली. तिच्या सुंदर रूपामुळे आणि सहवासामुळे तो अत्यंत आनंदित होत असे. कलावती आणि राजा दाशार्ह यांचा सहवास अत्यंत प्रेमळ होता. मात्र कलावतीने राजाला सांगितले की माझी एक इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करावी. ती म्हणाली, मला काही दिवस व्रत पाळायचे आहे, त्यामुळे त्या काळात तुम्ही माझ्यापासून दूर राहावे आणि माझे व्रत पूर्ण होईपर्यंत माझ्यावर कोणताही आग्रह करू नये. कलावतीने सांगितले की ती स्त्री असो किंवा पुरुष असो, गर्भवती असो किंवा ऋतुस्नानाच्या अवस्थेत असो, आजारी असो किंवा व्रतस्थ असो, वृद्ध किंवा अशक्त असो, अशा कोणत्याही अवस्थेत असताना तिच्यावर जबरदस्ती करू नये. तिने पुढे सांगितले की स्त्री पुरुषांनी आनंदी आणि प्रसन्न मनाने एकमेकांशी प्रेमाने वागावे, मनामध्ये चिंता ठेवू नये आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. तिने राजाला सांगितले की व्रताचा काळ पूर्ण होईपर्यंत नियम पाळावा आणि त्यानंतर योग्य वेळ आल्यावर प्रेमाने दाम्पत्य जीवनाचा आनंद घ्यावा. हाच योग्य राजधर्म आणि योग्य आचार आहे. परंतु राजाच्या मनात काम भावना अत्यंत तीव्र झाली होती. त्याचे मन कलावतीच्या प्रेमात पूर्णपणे गुंतले होते. त्यामुळे तिच्यापासून दूर राहणे त्याला अत्यंत कठीण होते. कलावतीचे शरीर आणि सौंदर्य या काळात अधिकच खुलून दिसत होते. त्यामुळे राजाची तिच्यावरील आसक्ती आणखी वाढत होती. तेव्हा कलावतीने राजाला विनंती केली की माझ्या मनातील सर्व शंका दूर करा आणि मला या विषयाची संपूर्ण गोष्ट स्पष्टपणे सांगा.
म्हणून राजा दाशरथ म्हणतो, माझे गुरु म्हणजे दुर्वास ऋषी, जे अनुसूयेचे पुत्र भगवान दत्तात्रेयांचे अवतार आहेत. त्या गुरूंनी मला अत्यंत पवित्र असा शिव पंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचा मी रात्रंदिवस जप करतो. त्यामुळे मी अत्यंत पवित्र झालो आहे. माझे शरीरही पवित्र झाले आहे आणि माझे पापे नष्ट झाली आहेत. माझे गुरु अगम्य आणि महान आहेत. त्यांच्या कृपेमुळे मला हा पवित्र मंत्र प्राप्त झाला आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितले आहे की राजा असलास तरी दिवसातून 3 वेळा शिवाची पूजा, जप आणि तप करावे, हे कधीही सोडू नये. पण माझ्याकडून या नियमाचे पालन झाले नाही. त्यामुळे मला पुढे भयंकर नरक प्राप्ती होईल अशी भीती वाटते. हे ऐकून राजा अत्यंत दुःखी झाला. तेव्हा कलावती गंभीरपणे म्हणाली, मला तो शिवमंत्र आदराने द्या. मी त्याचा जप करेन. त्याच्या जपाने सर्व पापे भस्म होतात असा हा महान मंत्र आहे. राजा म्हणाला, कलावती, तुला हा मंत्र सांगण्याचा मला अधिकार नाही. मी तुला प्राण्यापेक्षाही प्रिय मानतो, पण माझे गुरुच याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर कलावती म्हणाली, तुमच्या यादव कुळात वसिष्ठ ऋषींसारखे श्रेष्ठ गुरु आहेत. त्यांच्यामध्ये गर्गमुनी हे अत्यंत श्रेष्ठ आणि दिव्य ज्ञानाने संपन्न आहेत. जसे वसिष्ठ ऋषींनी रामाला मार्गदर्शन केले, तसेच गर्गमुनीकडून आपण शिवदीक्षा घ्यावी. कलावतीचे बोलणे ऐकून राजा दाशर्य तिच्यासह गर्गमुनींच्या आश्रमात गेला. तेथे त्याने गर्गमुनींना साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून त्याच्या समोर उभा राहिला. राजाने आपल्या मनातील अहंकार दूर करून अत्यंत नम्रतेने गर्गमुनींना विनंती केली, मला शिवदीक्षा द्या. गर्गमुनींनी त्यांची विनंती मान्य केली. त्यानंतर राजा आणि कलावती यांनी गर्गमुनींसोबत कृतांत भगिनी तीरावर जाऊन पुण्यवृक्षाखाली निवास केला. तेथे त्यांनी यमुना नदीमध्ये स्नान केले. त्यानंतर विधीपूर्वक स्नान करून त्यांनी शिवाची पूजा केली. पुढे त्यांनी दिव्य रत्न आणून त्या रत्नांनी भगवान शिवांचा अभिषेक केला. यानंतर त्यांनी दिव्य वस्त्र आणि दिव्य आभूषण अर्पण करून गुरूंची आदरपूर्वक पूजा केली आणि गुरुदक्षिणा म्हणून आपले संपूर्ण भांडार आणि संपत्ती गर्गमुनींना अर्पण केली. तन, मन आणि धनाने गुरूंची उदारपणे सेवा करावी. जो मनुष्य गुरूंच्या चरणांची सेवा करत नाही तो पापी असून त्याला आपल्या कर्माचे कठीण परिणाम भोगावे लागतात. गुरूंच्या घरी संकट आले किंवा त्यांना काही आवश्यकता भासली तर शिष्याने आपल्या सामर्थ्यानुसार ती पूर्ण करावी. राजाकडे ज्ञान असूनही तो गुरूंची सेवा करीत नाही असा मनुष्य खरोखर बुद्धिहीन आहे. जो गुरूंच्या चरणी भक्ती करत नाही तो ब्रह्मानंदापासून वंचित राहतो. एकदा असे सांगितले जाते, तन, मन आणि धन गुरूंना अर्पण करावे. गुरूंना काही न देता केवळ स्वतःजवळ संपत्ती साठवणे योग्य नाही. अशा कृपण आणि संकुचित वृत्तीच्या माणसाचे तोंडही पाहू नये असा कठोर भाव येथे व्यक्त केला आहे. फक्त विद्या मिळवली, ज्ञान मिळवले किंवा वैराग्याची साधना केली म्हणूनच उपयोग नाही. 4ही वेद आणि अनेक शास्त्रे वाचली तरी जर गुरूंची सेवा आणि भक्ती केली नाही तर त्या ज्ञानाचा खरा उपयोग काय? अशा केवळ पुस्तकातील ज्ञानाला इथे धिक्कारले आहे. ज्याप्रमाणे एखाद्याच्या अंगाला चंदन लावले पण त्याला त्याचा सुगंध जाणवला नाही, किंवा एखाद्याने भरपूर दही फिरवूनही त्यातून लोणी काढले नाही, त्याप्रमाणे ज्ञान असून त्याचा आत्मिक लाभ न घेणाऱ्या व्यक्तीची अवस्था होते. ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थात साखर भरपूर असली पण ती योग्य प्रकारे चाखली नाही तर तिची गोडी कळत नाही, त्याचप्रमाणे शास्त्रांचे ज्ञान असूनही गुरुची सेवा आणि भक्ती नसेल तर त्या ज्ञानाचे खरे गोडपण अनुभवता येत नाही. राजा दाशर्य हा असा नव्हता. तो अत्यंत नम्र आणि भक्तिभावाने गुरूंची सेवा करणारा होता. त्याने गर्गमुनींची षोडोपचारी पद्धतीने शुद्ध आणि मनापासून पूजा केली. त्यानंतर राजा दाशर्याने हात जोडून गर्गमुनींसमोर उभे राहून त्यांच्या चरणी नमस्कार केला. गर्गमुनींनी राजाच्या हृदयावर हात ठेवला आणि त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवून त्याला शिवषडाक्षर मंत्राचा उपदेश केला. गुरूंनी मंत्राचा उपदेश करताच तो मंत्र जणू राजाच्या हृदयातील आकाशातून प्रकाशासारखा प्रगट झाला. त्याच्या अज्ञानाचा अंधकार नष्ट झाला आणि त्याचे मन ज्ञानाने उजळून निघाले. या अद्भुत मंत्राच्या प्रभावामुळे राजाच्या शरीरातील असंख्य जन्मांची पापे जळून भस्म झाली. त्याच्या शरीरातून जणू कोट्यावधी कावळे बाहेर पडून जळून गेले असा अद्भुत अनुभव त्याला आला. काही काळातच त्या सर्व पापांचे भस्म झाले. त्यांची संख्या मोजता येणार नाही इतकी होती. ज्याप्रमाणे थोड्याशा पापांच्या स्पर्शाने
कापूस किंवा कोरडी वस्तू लगेच ओलसर होते, त्याप्रमाणे शिवमंत्राच्या प्रभावाने राजाच्या जन्मजन्मीच्या पापांचा नाश झाला. हे अद्भुत दृश्य पाहून राजा दाशऱ्याला अत्यंत आश्चर्य वाटले. त्याचे रूप दिव्य झाले आणि तो आपल्या पूर्वीच्या सामान्य रूपापेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागला. गुरूंनी राजाला हे सर्व समजावून सांगितले आणि म्हटले की अनेक जन्मामध्ये ही केलेली महापापे ही शिवमंत्राच्या प्रभावाने नष्ट होतात. राजाच्या शरीरातून बाहेर पडलेली कावळ्याची रूपे म्हणजे त्याच्या जन्मजन्मीचे पापांचे प्रतीक होते आणि शिवमंत्रांच्या प्रभावामुळे ती सर्व पापे भस्म झाली होती. गुरूंच्या कृपेने राजा दाशरथी अत्यंत पवित्र झाला. त्याने पुन्हा पुन्हा गुरुचे स्तवन केले आणि म्हणाला, धन्य हा पंचाक्षरी मंत्र आणि धन्य ते गुरु ज्यांनी मला हा पवित्र मंत्र दिला. गुरूंनी त्याच्या शरीरातील पंचमहाभूतांचे दोष दूर करून त्याला सावध आणि शुद्ध केले. त्याचे चारही देह पवित्र झाले. त्यांच्यातील 25 तत्वांमुळे मेळ पूर्ण झाला आणि त्यामध्ये साचलेले सर्व मल दूर झाले. क्रोधरूपी महिषासुराचा आणि कामरूपी धूमदुसीचा नाश झाला. अशा मन, तृष्णा, कल्पना, भ्रम, इच्छा आणि वासना यासारख्या अनेक विकारांनी त्यांचे मन भरलेले होते. पंचाक्षरी मंत्राच्या प्रभावामुळे हे सर्व विकार दूर झाले आणि त्यांचे मन शुद्ध झाले. गुरूंच्या कृपेने हा सर्व मायारूपी अंधकार तत्काळ नाहीसा झाला. धन्य तो पंचाक्षरी मंत्र आणि धन्य ते दयाळू गुरु. हजारो जन्मापासूनची माझी सर्व पापे जळून गेली. माझे अज्ञान दूर झाले आणि मला ज्ञान प्राप्त झाले. माझ्या शरीरातून बाहेर पडणारी कावळ्यांची रूपे पाहून मला माझ्या असंख्य पापांचा नाश झाल्याचे जाणवले. सुवर्णाची चोरी, मद्यपान, गुरुपत्नीशी चुकीचे आचरण, परस्त्री गमन अशा अनेक मोठ्या पापांचा नाश झाला. गोहत्या, ब्रह्महत्या, धर्मांचा नाश करणारी कृत्ये, श्रीहत्या, गुरूंची हत्या, ब्रह्महत्येसारखी महापापे, इतरांची निंदा करणे, प्राण्यांना त्रास देणे, अनैतिक आचरण करणे आणि पवित्र मर्यादा भंग करणे अशी अनेक पापे ही झाली होती. गुरुद्रोह, वेदांचा अपमान, दुसऱ्यांशी वैर, जातीमध्ये भेद करणे, देवदेवतांमध्ये भेदभाव करणे अशी पापे ही झाली होती. ज्ञान असूनही त्याचा गैरवापर करणे, खोटे बोलणे, चुकीच्या मार्गावर लोकांना नेणे आणि स्त्रीशी अयोग्य आचरण करणे अशी पापेही झाली होती. कृतज्ञपणा करणे, दुसऱ्यांच्या उपकारांची परतफेड न करणे, कर्माचा भ्रष्ट मार्ग स्वीकारणे, तीर्थक्षेत्राचा अपमान करणे, गुरूंचा अनादर करणे आणि मातापित्यांशी चुकीचे वर्तन करणे अशी अनेक पापे त्यांच्याकडून झाली होती. दुर्बल लोकांना त्रास देणे, गरीब आणि असहाय्य लोकांकडे दुर्लक्ष करणे, तहानलेल्या लोकांना त्रास देणे, गायीचा वध करणे किंवा गायीला त्रास देणे अशा पापांचाही त्यात समावेश होता. कन्येची विक्री करणे, गायीची विक्री करणे, घोड्याची किंवा रसांची विक्री करणे आणि गर्भांची हत्या करणे ही देखील मोठी पापे मानली आहेत. ही सर्व महापापे आणि असंख्य छोटी मोठी पापे सांगता येणार नाहीत इतकी होती. परंतु पंचाक्षरी शिव मंत्रांच्या प्रभावाने ही सर्व पापे प्रत्यक्ष जाऊन भस्म झाली. काही पापे जरी फार मोठी असली तरी पुण्यकर्मामुळे ती नष्ट होऊ शकतात. त्यामुळे नारद ऋषींनी या विषयांचे महत्व सांगितले आहे. गुरुच्या प्रतापामुळे सर्व काही शक्य होते. त्यांच्या महिमेला सीमा नाही. गुरुचे स्तवन करून राजा दाशरथी आपल्या नगरात परत आला. कलावती ही त्यांच्यासोबत होती. राजाने तिचा उद्धार केला आणि तिला अत्यंत बुद्धिमान व गुणी केले. शिवमंत्रांचा जप केल्यामुळे त्याचे राज्य दिवसेंदिवस वाढू लागले. सर्व प्रकारचे दोष, दुःख आणि दुष्काळ दूर झाले आणि देशातील प्रजा सुखी झाली. राज्याच्या ठिकाणी रोगराई किंवा अकाली मृत्यू राहिला नाही. कलावती सोबत राजाचे दाम्पत्य जीवन सुखाने चालू लागले आणि त्याला सर्व प्रकारे शांतता व आनंद प्राप्त होऊ लागला. सर्व लोक शिवभक्त झाले. प्रत्येक घरात शिवांचे कीर्तन होऊ लागले. रुद्राभिषेक, शिवपूजा आणि ब्राह्मण भोजन यांसारखी धार्मिक कृत्ये योग्य पद्धतीने होऊ लागली. राजा दाशरथीचे हे चरित्र जो मनुष्य लिहितो, ऐकतो किंवा वाचतो आणि प्रेमाने या ग्रंथाचे जतन करतो त्याला त्याचे पुण्य लाभते. या कथेला मनापासून अनुमोदन देणाऱ्यालाही पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे त्यांचा संसार सुखी झाला. श्री शंकरांनी त्यांचे रक्षण केले म्हणून धन्य तो मनुष्य जो शिवाचा महिमा सांगतो. पुढे ही कथा आणखी सुंदर आणि रसपूर्ण आहे. ती अमृतापेक्षाही अधिक गोड आहे. एकाग्र मनाने ऐकणारा विद्वान आणि चतुर मनुष्य गुरुभक्तीने ही कथा ऐकतो. पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप असलेल्या श्रीधराच्या मुखातून ही कथा प्रगट झाली आहे. त्यांनी विचारपूर्वक मनातील गोष्ट सांगितली आहे आणि ज्ञानी लोकांनी ती मन लावून ऐकावी. श्रीधराच्या रूपाने पांडुरंगानेच जणू काही ही कथा सांगितली आहे. त्यांनी आपल्या शिरावर शिवलिंग धारण केले आणि पूर्ण ब्रह्मानंदाचा अनुभव घेतला.
त्यामुळे ही कथा काळाच्या पलीकडे जाणारी आणि अत्यंत पवित्र आहे. शिवलीलामृत हा अत्यंत महान ग्रंथ आहे. तो स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडाचा भाग आहे. सज्जनांनी त्याचे मनापासून पारायण करावे. हा प्रथम अध्याय अत्यंत गोड आणि मंगलमय आहे. तिसरी शिवलीलामृत ग्रंथाचा प्रथम अध्याय समाप्त. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अध्याय पहिला संपूर्ण.